नमस्कार. आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी पुष्पा. आज आपण बनवूया पौष्टिक हिरवा मूग आणि देशी हरभरा यांची रस्सा भाजी. तर तुम्ही बघू शकता हिरवा मूग आणि हरभरा मी रात्रीच भिजवलेला आहे. तो आता आपण पहिल्यांदा भाजून घेऊया. थोडंसं डाग पडत करून थोडंसं भाजून घ्यायचं आता, जेणेकरून आपल्या रस्स्याला टेस्ट येईल. तुम्ही बघू शकता आपला हरभरा आणि मूग याला चांगलं भाजलेलं आहे, डाग पडत आहे त्याला. तर हा आपण काढून घेऊया. आपण फोडणीसाठी तेल टाकूया. त्याच्यामध्ये जिरं घालू, मोहरी दोन्ही मिक्स एकत्र करू. चांगली तडतडलं की आपण कांदा परतून घेऊ. मोहरी जिरी चांगली तडतडली, आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालू. कांदा आपला भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालू. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण चांगला भाजून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो पूर्णपणे भाजून झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करू. त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट 1 चमचा, नंतर धना पावडर, गरम मसाला 1 चमचा, मीठ, हे सर्व प्रथम आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. आपला मसाला पूर्ण मिक्स करून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण भाजलेला मूग आणि हरभरा त्याच्यात घालून आणि मूग आणि हरभऱ्याला मसाला लागेल तोपर्यंत परतून घेऊ. मसाला पूर्ण एकसारखा झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी ॲड करू. तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकते आणि 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालते, जेणेकरून आपली ग्रेव्ही दाटसर होईल आणि खायला टेस्ट पण येईल त्याला. तुम्ही बघू शकता आपला हिरवा मूग आणि देशी हरभरा शिजून तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आपला हरभरा फुटत आहे, मूग शिजलेला आहे. आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता रस्सा कसा तयार झालेला आहे.